हॅलो गाईस, तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये मनानं स्वागत. मी रात्री महादेवाच्या मंदिरात झोपलेलो. घरापासून निघाल्यापासून जेवढे मंदिर भेटले ते सगळे महादेवाचे मंदिर भेटले. कुणी देवाला मानव करा ना मानव, पण माझ्या जीवाला माहीत आहे महादेव माझ्यासाठी काय आहे. ज्या ती संकटात माझ्या जवळ उभा राहिली, माझ्याविषयी संकट येऊन दिलं नाही. रात्री पण महादेवाच्या मंदिरात झोपलेलो. चला तर आपण पुढे जाऊया. वातावरण एवढं खूपच मस्त आहे ना, बघू शकता तुम्ही. हे महादेवाची नगरी. अजून केदारनाथला जायचं अजून आपण. रात्री खूपच लेट झालेला इथं झोपलेलो आणि मस्तच वाटतं. हे बघा, हे बरीच लोक होती, 7-8 जण लोक होती इथं. आणि इकडं वातावरण बघू शकता, खूपच मस्त वाटतंय. अजून आपण केदारनाथ पोहोचा आणि ऋषिकेश पासून 4 किलोमीटर पुढं केदारनाथ असतं. सगळं पार डोंगर तुम्हाला असंच बघायला भेटणार आहे. त्याच्यावर कधी बायचान्स तुम्ही फिरायला तर सोबत सगळं साहित्य ठेवा, कारण की 5-6 किलोमीटर अंतरावर दुकान आहे ते. आणि रेनकोट हे सगळं सोबत ठेवा जावं, कधी पण पावसाळ्यात आलं तर. बघू शकता, खूपच छान वातावरण आहे. चला तर आपण पुढे जाऊया. इकडे बघू शकता बघा, इकडे पण बघू शकता. पाऊस येतोय बघा, बघू शकता काय. इकडे पण बघा खाली, किती मस्त वाटते बघा. बघू शकता. आता ही इथं जी बारक्या बिल्डिंग आहे त्या रेस्टॉरंट आहे ते मी मगाच्यानं विचार करतोय. आता मध्ये बघतोय पण मध्ये पूल पण नाही. आता ही नक्की कुठनं आली ती. मगाच्या माझं काय डोकं चालू झालंय. तुम्हाला काय कमेंटमध्ये दिसतंय का बघा, कमेंटमध्ये सांगा हे असं जागा कुठनं आहे काय. तुम्हाला झूम करत नव्हतो मी. आता हे बघा, इथं पूल नाही काय नाही, पण ही नक्की आली कुठनं, बांधली घर कशी, हॉटेल. आता ही बघू शकता, जबरदस्त दिसतंय. आणि वातावरण ढगबिग बघा आहे का. आणि यात जाताना इथनं मी विचार करतोय, आता ही तर हॉटेल आहे इथं, पण झूम करून जावतो तुम्हाला. ही पूल पण नाही बघा इथं, आहे का पूल. पूल दिसत नाही कुठं. तुम्हाला दिसतोय का ती कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला सगळीकडे झूम करून जावतो असं नाही बाबा, तुम्हाला मी काहीतरी जावतोय. आता इथं बघा, तुम्हाला पूल कुठं दिसत असला तर सांगा मला. आणि या बघा गाड्या ते जातात आणि ओनली मी एकटाच आहे. गाईज बघू शकता तुम्ही. आता देवप्रयाग राहिले फक्त 29 किलोमीटर. आणि मगाच्यानं खाली रस्ता, पण आता शक्यतो चढच आहे सगळा. हे बघू शकता. लवकरच केदारनाथचं प्लॅन करा. केदारनाथ बद्रीनाथ बघू शकता. चला तर आपण जाऊया पुढे. हे बघा, लाईव्ह मध्ये कधी पण एन्जॉय करायचा. पण देवाविषयी मी म्हटलं तर मागल्या व्हिडिओ, देवाविषयी थोडीफार भक्ती पाहिजे. वरती पण बघा चला. आणि कधी पण ना बायचान्स जर आला तुम्ही येणार नक्की, तर वरती पण लक्ष असू नये, कारण की दगड कोसळण्याची खूप शक्यता जास्त असते. कारण की पावसाचा दिवस आहेत ना, लगेच नाही तर म्हणणार देवानं असं केलं, देवानं तसं केलंय. आणि चांगलं झालं की नारळ फोडायचं 5 क्विंटल, आणि वाईज काय झालं की देवाला द्यायचा. देवाची काही चुकी नसते हो. हे बघू शकता. आता चालत आले, खूपच चढ आहे. आणि हे बघू शकता, आता हे रस्ता असाच गेलाय बघा. आणि हॉटेल बघा आहे. आता काय बोलत नाही, फक्त तुम्हाला धावण्याचा प्रयत्न करतोय. बघू शकताय. आता हे फॅमिली येते थांबली आहे. फॅमिली कोणाची पण असं, ती फॅमिली आपली झाली. बघा हे हॉटेल बांधणार कसं बांधलं असेल बघा.
गाईज बघू शकता आता जस्ट पाऊस उघडला. माझ्या नव्हता पण एवढा पण मोठा नव्हता, तरी बऱ्यापैकी आपला थोडा थोडा येत होता. हे बघू शकता, तुम्हाला झूम करून जातो. आता किती उंच पहाड आहे बघा. जेवढं वर तेवढं कमीच आहे. आणि गाड्या ह्याच्या साईडून जाते ते, तसं डेंजरच आहे. पण माणसानं स्वतःची काळजी घेतली पाहिजे. हे बघू शकता तुम्ही. घाटा साईडला ही नदी आलीच बघा. केदारनाथ पर्यंत मला वाटतं ही नदी गेलीच असेल. हे बघू शकता. आता खालच्या साईडला होतो, आता जस्ट वर तिकडं आलो बघा इथं. आता इथून दिसतंय बघा व्यवस्थित. स्टार्ट झाल्यापासून नदी साईडलाच आहे, बघू शकता. आणि वाहनं बघा केवढीशी जागा आहे बघा. गायज बघू शकता, हे आपल्या महादेवाचं मंदिर. आता तुम्ही म्हणसाला या जाती व्हिडिओमध्ये एकसारखं धावतोय. जोपर्यंत केदारनाथ बाबा मंदिर येत नाही तोपर्यंत घाट काय संपत नाही. तुम्ही बघू शकता. आता ही खालच्या बाजूला आहे मी, वरच्या साईडला गेलं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवीनच. आता हे बघू शकता बघा. आता जस्ट येत आहे मी. आता हो बघा घाट असाच गेलाय. आणि दरी बघू शकता, ही नदी बघू शकताय तुम्ही. हे आपल्या महादेवाचं मंदिर आहे. डबल धावतो तुम्हाला. आता तुम्ही म्हणताला जाती व्हिडिओमध्ये एकसारखंच आहे. जोपर्यंत केदारनाथ बाबा मंदिर आणि बद्रीनाथ येत नाही तोपर्यंत यो घाट काय संपत नाही. यो असं तर राहणार आहे. त्यामुळे तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. गायज हे धुकं बघू शकता तुम्ही. हे बघू शकता पुढलं अक्षरच्या काय दिसत झालंय. इकडे पण धुकं तसंच आहे बघा. हे बघू शकता. त्या सायकल म्हणजे असं जवळ आलं दिसतंय, पण लांब अक्षरच्या पुढला डोंगर किंवा काय दिसत नाही. बघू शकता तुम्ही. हे बघा. आहे की नाही. गाय बघू शकता खूपच पुढे चालत आलोय, पण धोका काय संपन्न झालंय. लांबनं तर काय दिसून झालंय तुम्ही बघू शकता. हे बघा. आता हे हॉटेल आहे ती थोडीशी. हॉटेलपाशी काय 5-6 किलोमीटर अंतरावर हॉटेल आहे ते. आधी बघ काय हॉटेल बघायला भेटत नाही. बघू शकता तुम्ही. खूपच होता मस्त. लवकरच प्लॅनिंग करा. नक्कीच याचाल तुम्ही. महादेवाला प्रार्थना आम्ही नक्कीच करेन तुमच्यासाठी. तुम्ही आपल्याला एवढी सपोर्ट देताय, तुम्ही नक्कीच येणार फॅमिलीसोबत. चालतं भाऊन. आज आपण इथे थांबूया. हे बघू शकता पाऊस खूपच जास्त झालाय, त्याच्यामुळे काय पुढं काय व्हिडिओ करता येणार नाही. हे बघू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. जय महाकाल.